विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्गीकरण या घटकामधील संख्यांविषयी आपण अधिक माहिती घेऊया. हा जो घटक आहे, हा घटकामधील प्रश्न सोडवण्यासाठी आपला अभ्यास चांगला असणे खूप महत्त्वाचे असते. या अभ्यासाअंतर्गत संख्यांचे प्रकार, त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्या, वास्तव संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, समसंख्या, विषम संख्या, अशा प्रकारे घनसंख्या, वर्गसंख्या, चौरस संख्या, त्रिकोणी संख्या, संख्येतील अंकांची बेरीज, संख्येतील अंकांची वजाबाकी, संख्येतील अंकांचा गुणाकार, अशा विविध गोष्टींचा आपणाला अभ्यास चांगला असावा लागतो. की आज आपण या संख्या या घटकातील वर्गीकरण हा घटक आपण अभ्यासूया. तर ही सूचना काय असते आपण ती पाहूया. या उपघटकातील प्रश्नात संख्यांचे वर्गीकरण करताना विभाज्य, अविभाज्य संख्या, मूळ, संयुक्त संख्या, सम, विषम संख्या, वर्ग, घनसंख्या, संख्येतील अंकांचा गुणाकार, अंकांची बेरीज, त्रिकोणी संख्यांचा गट, पाढ्यातील संख्यांचा गट, सममूल्य अपूर्णांकांचा गट, अंश व छेद यामधील एक अंश व छेद यांचा गुणाकार, अशा विविध प्रकारांनी विचार करावा लागतो. म्हणजे संख्या या घटकातील प्रश्न हे आपणाला सोडवताना कठीण जातात. पण ज्या विद्यार्थ्यांचा सराव चांगला असेल त्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न सोपे जातात. प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर आपणाला जे प्रश्न सोपे असतात ते प्रश्न प्रथम सोडवावेत आणि जे प्रश्न कठीण असतात ते प्रश्न नंतर सोडवावेत. म्हणजे आपणाला ते प्रश्न सोडवण्यासाठी पुरेसा वेळ देता येतो. संख्या हा प्रश्नसुद्धा आपण नंतरच्या वेळामध्ये सोडवला तरीसुद्धा चालेल, कारण हे प्रश्न सोडवत असताना आपणाला त्या संख्येमध्ये असणारी जी नोंद आहे ती पटकन सुचली तर ठीक, अथवा अधिक वेळसुद्धा लागण्याची शक्यता असते. ठीक आहे, आज आपण पहिला प्रश्न पाहूया. सूचना. प्रश्न क्रमांक 1 ते 10 साठी गटात न बसणारी संख्या किंवा पद ओळखा. प्रश्न पहिला आहे. इथे 4 पर्याय आहेत पहा. 5678, 2345, 7754, 6789. तर या संख्या इथं पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं आहे की 5778 या संख्येमध्ये चढता क्रम आहे, 2345 या संख्येमध्ये चढता क्रम आहे, 7754 या संख्येमध्ये चढता क्रम आहे आणि 6789 या संख्येमध्ये सुद्धा चढता क्रम आहे. तर इथं आपणाला पाहत असताना कोणती संख्या गटात न बसणारी आहे हे आपल्याला इथं ओळखायचं. आपणाला इथं लक्ष दिल्यानंतर समजतंय की हा चढता क्रम आहे, हा चढता क्रम आहे, हा चढता क्रम नाही, उतरता क्रम आहे, हा चढता क्रम आहे. त्यामुळे गटात न बसणारा पर्याय आपण तिसरा हा आपण इथं घेऊ शकतो. पुढे पाहूया. पुढील प्रश्न. पहिला पर्याय आहे 6, दुसरा पर्याय 10, तिसरा पर्याय 18 आणि चौथा पर्याय 28. तर या संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर आपण सर्वप्रथम दिसता क्षणी कोणता मुद्दा आपल्याला दिसतो इथं ते पाहणं गरजेचं असते. तर 6, 10, 18, 28 या सर्व समसंख्या दिसत आहेत आणि या सर्व संयुक्त संख्यासुद्धा आहेत. म्हणजे इथं कोणता पर्याय येत नाही. काय संबंध असेल इथं थोडासा विचार करावा लागतोय. मला वाटतंय इथे त्रिकोणी संख्यांचा गुणधर्म असण्याची शक्यता आहे. त्रिकोणी संख्या, पहिली त्रिकोणी संख्या 1 असते, दुसरी त्रिकोणी संख्या 3 आहे, तिसरी त्रिकोणी संख्या 6 आहे, चौथी त्रिकोणी संख्या 10. म्हणजे त्रिकोणी संख्या वाढत कशा जातात? 1 + 2 3, 3 +
3 6 6 अधिक 4 10. मग 10च्या पुढील त्रिकोणी संख्या कोणती असेल? 15. 10च्या पुढील संख्या 15, म्हणजे इथं 5 न वाढली. 15च्या पुढील किती असेल? 15 6 21, 21 7 28. बरं झाले इथं आपले. तर 6 आहे, 10 आहे, 28 आहे, 18 ही संख्या फक्त नाही. म्हणजे आपल्याला इथं हे सांगता येते की 6 त्रिकोणी संख्या आहे, 10 त्रिकोणी संख्या आहे, 28 त्रिकोणी संख्या आहे, 18 ही त्रिकोणी संख्या नाही. म्हणून 18 ही संख्या गटात न बसणारा पर्याय आहे. पुढील प्रश्न पाहूया. इथे आहे प्रश्न क्रमांक 4मध्ये 737, 551, 858 आणि 331 या संख्यांचं निरीक्षण करूया. ही संख्या विषम आहे, ही संख्या विषम आहे, ही संख्या विषम आहे आणि ही संख्या सम आहे. म्हणून 858 ही संख्या गटात न बसणारी तर आपण शोधू शकतो. आणखीन एक पाहायला गेलं तर या संख्येतील अंकांची बेरीज 7 आणि 3 10 आणि 7 17. इथं 17 आहे. पहा 17 आहे. पुन्हा इथं बेरीज आहे 11, 8 आणि 5 13 आणि 8 21 आणि इथं बेरीज आहे 7. मग इथं पाहायला गेलं तर अंकांच्या बेरजेनुसार विचार केला तर 17 11 7 ह्या मूळ संख्या आहेत आणि 21 ही संयुक्त संख्या आहे. ह्या पद्धतीने विचार केला तरीसुद्धा उत्तर 858 येत आहे. म्हणजे अशा विविध पद्धतीने विचार करून संख्यांच्यामध्ये कोणता संबंध आहे, त्या संबंधानुसार 3 संख्या कोणत्या एकसारख्या आहेत आणि कोणती संख्या ही तिघांच्यापेक्षा वेगळी आहे हा शोधणं इथं महत्त्वाचं आहे. पुढील प्रश्न 216, 512, 729 आणि 64 की काही संख्या दिसता क्षणी कळतात आपणाला. तर 216 ही संख्या घनसंख्या आहे, 512 ही संख्यासुद्धा घनसंख्या आहे, 729 ही संख्या घनसंख्या आहे आणि 64 ही संख्या वर्गसंख्यासुद्धा आहे आणि घनसंख्यासुद्धा आहे. पाहूया आपण इथं. बघा बरं, म्हणजे इथं आपल्याला हे लक्षात येतंय तय 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 तय. पुन्हा 512 हा 8चा घन आहे, 729 हा 9चा घन आहे आणि 64 हा 4चा घन आहे. पण इथं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 64 ही फक्त घनसंख्याच नसून 64 ही वर्गसंख्यासुद्धा आहे, ती 8चा वर्ग आहे. म्हणजे इथं आपणाला 64 हा वेगळी संख्या म्हणून आपण निवडता येते की ही संख्या घनसंख्यासुद्धा आहे आणि वर्गसंख्यासुद्धा आहे. म्हणून पुढील प्रश्न 53ची जोडी 400 दिलेली आहे, 92ची जोडी 5.500 आहे, 86ची जोडी 700 आहे, 94ची जोडी 7.500 आहे. काय संबंध असेल यामध्ये हा विचार करणं गरजेचं आहे. पहिल्या संख्येचं निरीक्षण केलं असं लक्षात येते की 5 आणि 3 8, 8ची निमपट 4. तशा प्रकारे दुसऱ्यामध्ये पाहूया 9 आणि 2 11, 11ची निमपट 5.5 बरोबर. म्हणजे इथं आपल्याला संबंध भेटला असं थोडं जाणवत आहे. 8 आणि 7 14, 14ची निमपट 7 आहे. हे जुळतंय, हे जुळतंय, हे जुळतंय.
हा चौथा पर्याय पाहूया. 94. 94 म्हणजे 9 4 13 आणि 13चे निमपट 6.5 पाहिजे होती. इथं 7.5 आहे. म्हणजे वरील साम्यानुसार चौथा पर्याय इथं जुळत नाही, म्हणून चौथा पर्याय हा गटात न बसणारा आहे. पुढील प्रश्न 7वा. 2105, 4206, 3217, 5408 या संख्येमध्ये कोणता संबंध आहे? थोडासा विचार करूया आपण. ही संख्या समसंख्या आहे. यामध्ये 2105 आणि 3217 पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये 2105 ही संख्या संयुक्त संख्या आहे, तर 3217 ही संख्या संयुक्त संख्या नाही. तुम्ही आणि पहा या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाते का? 3217 ही संख्या आपल्याला इथं मूळ संख्या आहे असं जाणवतं आहे, म्हणून आपण हिला गटातून बाहेर काढत आहोत. तुम्हाला काही वेगळं आणखीन जाणवलं, माहिती भेटते यामध्ये, तर ती सांगा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यामुळे तिसरा पर्याय इथं आपण बाजूला घेत आहोत. प्रश्न 8वा पाहूया. पहिला पर्याय 45, 24, 63 आणि 48. या ह्याचं निरीक्षण केल्यानंतर दोन संख्या सम आहेत, दोन संख्या विषम आहेत, सर्व संख्या ह्या संयुक्त आहेत, प्रत्येक संख्यांना विभाजक आहेत. इथं दिसताक्षणी पाहिलं तर दुसऱ्या पर्यायामध्ये अंकांची वजाबाकी केली तर 2 पर्याय येतोय. इथं अंकांची वजाबाकी केली तर 3 पर्याय येतोय आणि इथं अंकांची वजाबाकी केली तर 4 येतोय आणि इथे वजाबाकी केली तर 1 येते. इथं 1 येते. म्हणजे आपणाला इथं लक्षात येते की दिलेल्या संख्येतील अंकांची वजाबाकी केल्यानंतर त्या संख्येतील एक अंक आहे तशी ते फरकामध्ये येतोय. म्हणून आपण दुसरा तिसरा आपण एक गट करूया आणि 45 ही संख्या गटात न बसणारी आपण घेऊया. पुढील प्रश्न 535, 416, 636, 749. ही संख्या सुद्धा पाहता क्षणीच आपल्याला समजते. 416 या संख्येमध्ये 4 चौक 16, 636 मध्ये 6 36, 749 मध्ये 7 49, म्हणजे 7चा वर्ग पुढे, 6चा वर्ग पुढे, 4चा वर्ग पुढे. तसं इथं 5चा वर्ग 25 इथं पाहिजे होतं, पण 25 इथं नाही, म्हणून पहिला पर्याय हा गटात न बसणारा आहे. शेवटचा प्रश्न आजचा 11, 13 पहिली जोडी आहे, दुसरी जोडी आहे 23, 29, तिसरी जोडी आहे 17 आणि 19, चौथी जोडी आहे 23 आणि 27. आता इथं निरीक्षण केलं आपल्याला कळतंय असं की 11, 13 ह्या मूळ संख्या आहेत आणि इतकंच नाही तर त्या जोडमूळ संख्या आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. 11, 13 जोडमूळ संख्या, 17, 19 सुद्धा जोडमूळ संख्या. आता 23, 29, 23 मूळ आहे, 29 मूळ आहे, पण या जोडमूळ नाहीत कारण त्यांच्यामध्ये 2चा फरक नाही. इथं 23च्या ऐवजी 31 हवं पाहिजे होतं. 29, 31 म्हणजे ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी आली असती. आणि 23, 27 जो चौथा पर्याय आहे, या पर्यायामध्ये ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. सहमूळ 27 ही त्यातली संयुक्त आहे, 23 ही मूळ आहे. हा आपण 29, 31 हा इथं बदल घेतला तर आपल्या लक्षात येते की पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 हे 3 पर्याय जोडमूळ संख्यांचे दिलेले आहेत आणि चौथा पर्याय हा सहमूळ संख्यांचा आहे, म्हणून चौथा पर्याय आपण
गटात न बसणारा म्हणून आपण हा इथं निवडायचा आहे. पहा, म्हणजे अशा प्रकारे आज आपण इथं की संख्या आणि संख्यांच्यामध्ये विशिष्ट अभ्यास करून, म्हणजे त्यांच्या गुणधर्मांचा विशिष्ट अभ्यास करून वर्गीकरणामध्ये 3 समान गुणधर्मांच्या संख्यांचा गट तयार करणे आणि गटात न बसणारी संख्या निवडणे, हा घटक आपण इथं शिकलेलो आहोत. हा घटक सरावाने अधिक पक्का होतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा अधिक सराव करा आणि या व्हिडिओमधील जे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवा. धन्यवाद.